नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एसडी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रो, आपण तलाठी भरती गट क आणि ड, त्यानंतर जिल्हा परिषद भरती गट क, त्यानंतर विद्यार्थी मित्रो राहिलेल्या सर्व भरती, वनरक्षक असो, पोलीस भरती असो, सर्व सरळ सेवा भरतीची माहिती आणि अपडेट विद्यार्थ्यांना देत असतो। तर आज आपण तलाठी भरती संदर्भात महत्त्वाची माहिती आणली आहे। विद्यार्थी मित्रो, भरती परीक्षेमध्ये सगळ्यात मोठे घोटाळे झाले, यापूर्वी सुद्धा झाले होते, ज्यामध्ये उमेदवारांनी बटन कॅमेरे वापरले, कोणी चपलीमध्ये मोबाईल बांधला, तो कोणी काय तर वेगवेगळ्या प्रकारे उमेदवारांनी युक्ती लावून आपलं पेपरमध्ये कसं काय पास होता आहे त्या संदर्भामध्ये डोकं लावलं होतं आणि भरती परीक्षेमध्ये फ्रॉड केले, घोटाळे केले। त्या सर्वाची दखल ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने घेतली, त्यांनी मागणी केली होती की भरती परीक्षा रद्द करण्यात यावी आणि नव्याने परत पुन्हा MPSC मार्फत घेण्यात यावी किंवा SIT मार्फत याची चौकशी व्हावी। तर विद्यार्थी मित्र, आता परत पुन्हा एक मोठा घोटाळा सापडला आहे, त्या संदर्भात ही महत्त्वाची न्यूज आहेत। मागेच विद्यार्थी मित्र, माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की राज्य सरकारकडं जर कोणी पुरावे सादर केले भरती परीक्षेमध्ये फ्रॉड झाल्याचे, तर 100% आम्ही भरती परीक्षा रद्द करू किंवा त्यावर काहीतरी निर्णय घेऊ। तर विद्यार्थी मित्र, त्यावेळेस काय कोणी पुरावे दिले की नाही दिले त्या संदर्भात काही अपडेट नव्हती, परंतु आता एक मोठा पुरावा आपल्याला हाती लागला आहे आणि त्या संदर्भात ही महत्त्वाची न्यूज आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी कळकळीची विनंती करतो, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र न्यूज आहेत, आपण फास्टमध्ये वाचूयामध्ये तुमचा जास्त वेळ घेणार नाहीत। किती विद्यार्थी अपात्र झाले, किती टॉपर यामध्ये घोटाळे सापडले आहेत, त्या संदर्भात महत्त्वाची न्यूज आहेत। थोडा मोठा व्हिडिओ होऊ शकतो विद्यार्थी मित्र, शेवटपर्यंत बघा। परीक्षा केंद्र संचालकाचे नातेवाईक टॉपर, तलाठी भरतीतील नवीन घोटाळा उघड। तर अशा प्रकारे हेडलाईन आहेत, तलाठी भरतीतील नवीन घोटाळा उघड। आपण सविस्तर फास्टमध्ये वाचूया। तर तलाठी भरतीच्या लातूर येथील एका परीक्षा केंद्रावर मोठा गैरप्रकार झाल्यास समोर येत आहेत। या परीक्षा केंद्र संचालकाचे नातेवाईक या परीक्षेत टॉपर असल्याची माहिती आहे। परीक्षेनंतर 5 जानेवारी 2024 रोजी सर्व उमेदवारांच्या गुणाचे सामान्यीकरण करून जिल्हा न्याय निवड यादी जाहीर करण्यात आली। यात लातूर शहरातील गुरु ऑनलाईन परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहेत। परीक्षा केंद्रातील कर्मचारी स्वतः संचालकाचा सहभाग यात असल्याचा संशय व्यक्त होत आहे। स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या प्रकाराकडे लक्ष वेधले आहेत। धाराशिव जिल्ह्यातील तलाठी भरतीत टॉपर असलेले काही उमेदवाराबाबत पुरावे या समितीकडे होते। या बळावर धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली। परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा संगणक वापरण्याची परवानगी दुसऱ्या संगणकावर दिल्याने या तक्रारीत म्हटले आहेत। लातूर येथील परीक्षा केंद्रावरून सर्व जिल्ह्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दिली होती, पण फक्त धाराशिव येथील टॉपर उमेदवारावर कारवाई केली झाली, परंतु जिल्ह्यातील टॉपरची चौकशी कधी होणार असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने विचारला आहे। या प्रकरणाचा तपास न्यायालयीन चौकशी समितीद्वारे करावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहेत। तसेच SIT मार्फत तपास करावा अशी मागणी होत आहे। लातूर येथील एका परीक्षा केंद्रावर वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरून पेपर सोडवल्याचे कळते। अनेक जिल्ह्यातील उमेदवार लातूर केंद्रावर गैरप्रकार करून उत्तीर्ण झाले आहेत। यात केंद्राशी निगडीत व्यक्तीचा पुतण्या, बहीण आणि इतर नातेवाईकाचाही समावेश आहेत, असा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवटेकर यांनी केला आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, हा सगळ्यात मोठा आरोप होत आहे आणि तलाठी भरतीचे पेपर फुटले। यापूर्वीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे उमेदवारांनी आंदोलन केली होती, काही ठिकाणी मोर्चे निघले, काही ठिकाणी रास्ता रोको झाला की भरती प्रक्रिया थांबवावी, यामध्ये खूप मोठे स्कॅम आहेत, घोटाळे आहेत, तरी शासनाने याच्यावर निवड याद्या लावल्या। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे बातमी येत आहे। आपण थोडं सविस्तर पुढे वाचूया। लातूर शहरातील गुरु ऑनलाईन परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याची तक्रार प्राप्त झाली, यामध्ये धाराशिव येथील काहींचा समावेश आहेत। त्यांची तक्रार पोलिसात करण्यात आली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सचिन ओबसे, जिल्हाधिकारी धाराशिव। तर अशा प्रकारे धाराशिवचे जिल्हाधिकारी आहेत, त्यांनी या गोष्टीची दखल घेत 2 उमेदवारांवर कारवाई केली आहेत, ज्यांनी या भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा केला, स्कॅम केला असा त्यांच्यावर आरोप आहेत। कम्प्युटर हॅक केलं आहे विद्यार्थी मित्र यांनी, आणि मागं जे घोटाळे म्हणजे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर राज्यभर जे आंदोलनं झाली, त्यामध्ये आपले विठ्ठल कांगणे सर असो किंवा इतरही बऱ्याच उमेदवारांनी
ग्रुपमध्ये आपले आंदोलन केली तरी विद्यार्थी मित्र शासनाने याची दखल न घेता सरळ सरळ सर्व जिल्ह्यांच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या लावल्या होत्या आणि त्यामुळं बरेच उमेदवार नाराज झाले होते. बऱ्याच उमेदवारांना रोष पाहायला मिळाला, कारण की ते म्हणाले की आम्ही एवढे कष्ट करतो, 5-5, 7-7 वर्ष मेहनत केलेली आहेत आणि एवढं असूनसुद्धा जर आम्हाला भरती परीक्षेमध्ये न्याय होत नसन, जर आमच्या जागा जर पैशावाले उमेदवार असे फ्रॉड करून खात असन तर आम्ही इतकं मेहनत करण्याचा उपयोग काय, आमची दखल कोण घेणार. तर अशा प्रकारे बऱ्याच उमेदवारांचा सूर होता. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, आणि तसंच या सर्व गोष्टीचं प्रकरण माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनीसुद्धा ऐकलं होतं. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की तुम्ही जर पुरावे दिले तर आपण 100% यावर काहीतरी ॲक्शन घेऊ आणि भरती प्रक्रियेवर काहीतरी निर्णय घेऊ. तर विद्यार्थी मित्र, त्यानंतर पुरावे दिले का नाही दिले या संदर्भात कोणती न्यूज आली नाही उपमुख्यमंत्र्यांना, परंतु आता हा एक मोठा पुरावाच झाला. कारण की भरती परीक्षेमध्ये अशा प्रकारे खूप टॉपर विद्यार्थी आहे ज्यांनी भरती प्रक्रियेमध्ये खूप मोठे स्कॅम केले, घोटाळे केले आहेत. तर विद्यार्थी मित्र, राज्य सरकारला आपली व्हिडिओच्या माध्यमातून हीच विनंती आहे की शासनाने आता राहिलेल्या ज्या निवड याद्या आहेत त्या सर्व थांबवून सर्व चौकशी करावी आणि मगच उमेदवारांना उमेदवारी द्यावी किंवा पुढची प्रक्रिया करावी. तसंच विद्यार्थी मित्र, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती हे वेळोवेळी भरतीमध्ये जे फ्रॉड होतात त्याविरुद्ध आवाज उठत असतात. त्यांनी यापूर्वीसुद्धा आरोग्य भरती असो, माडा भरती, पोलीस भरतीसारखे मोठमोठाले फ्रॉड घोटाळे ओपन केले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी एकच मागणी केली आहे की संपूर्ण तलाठी भरती रद्द करून याची SIT चौकशी करण्यात यावी, नाहीतर ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून MPC मार्फत घेण्यात यावी. तर विद्यार्थी मित्र, यामधले जर टॉपर जर 100% कमी झालेत, म्हणजे साधारणतः तरी एक 500-700 जरी टॉपर स्कॅममध्ये असले आणि ते जर कमी झाले तर 100% कमी मार्कवाल्या उमेदवारांना 100% फायदा होईल. यामध्ये काही महिलांचंसुद्धा खूप कमी मेरिट लागेल आणि यामध्ये महिलांनासुद्धा मोठा फायदा होईल. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे ही महत्त्वाची न्यूज होती. आपण यापूर्वीसुद्धा तलाठी भरती संदर्भात खूप मोठ्या महत्त्वाच्या न्यूज आणल्या होत्या, त्या संदर्भातसुद्धा तुम्हाला वेळोवेळी माहितीनं अपडेट दिली होती. तर विद्यार्थी मित्र, अशाच माहितीचं अपडेटसाठी चॅनलवर अपडेट माहिती राहा. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, वेगवेगळ्या न्यूज त्यावेळेस चालत्या. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये न्यूज येऊनसुद्धा शासनाने कोणतीच दखल घेतली नव्हती. चप्पलमध्ये मोबाईल आणि शर्टात संगणकाची स्क्रीन, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या युक्त उमेदवारांनी लढवल्या होत्या. बरेच म्हणजे जवळजवळ 70 ते 80% म्हणजे 70 ते 80 उमेदवार अशा प्रकारे यांनी घोटाळे केले होते. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे होऊनसुद्धा प्रत्येक उमेदवाराची चांगली कसून चौकशी शासनाने, पोलीस प्रशासनाने करावीत. यांच्याकडून आणखी काही पुरावे भेटते का? कारण की विद्यार्थी मित्र, वनरक्षक भरती असो किंवा पोलीस भरती या सर्व भरती परीक्षेमध्ये उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात घोटाळे केले होते. त्यामुळं विद्यार्थी मित्र, आपली शासनाला एवढीच कळकळीची विनंती की हे पुरावे सर्व गोळा केलेले आहेत आम्ही, आणि याचाच आधारे तुम्ही भरती परीक्षेमध्ये काहीतरी योग्य निर्णय घ्यावा. तर अशाच माहितीसाठी विद्यार्थी मित्र, तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला, तुमचे खूप खूप धन्यवाद, आभारी आहेत.